शास्त्रातली पारंगत मंडळी लगेच म्हणतील हा तर राग भीमपलास. खरंय, पण भीमपलासच्या सुरात विनवणी हा भाव ओतप्रोत भरलेला असतो. म्हणून बऱ्याच अभंगांच्या चाली भीमपलासमध्ये असतात. मात्र विनवणी म्हणजे फक्त भीमपलास असं मात्र मुळीच नाही. रागाची वेगवेगळी दर्शनं असतात. संगीत या अर्थानं दर्शनशास्त्र ठरतं. राग ही नितळ पाण्यासारखी गोष्ट आहे, भावांचं प्रतिबिंब दाखवणारी. जसे शब्द, जशी लय, जसे स्वर, त्यानुरूप होणारी भिन्न भिन्न प्रकृतीची निर्मिती. रचनेतून जाणवणारा भाव हा रागाच्या आतच दडलेला असतो. त्यावरचं आवरण दूर करता येणं ही सर्जनशीलता, तो व्यक्त करता येणं ही कला, आणि तो अनुभव घेता येणं ही रसिकता. दशरथा दशरथा घे पाय सदान पाय सदान. दशरथा घे पाय सदान पाय सदान. तुझ्या यज्ञी मी प्रगट झालो, तुझ्या यज्ञी मी प्रगट झालो. माझा सन्मान दशरथा 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 हे पाय सदान पाय सदान. श्री विष्णूंची आज्ञा म्हणून आलो मी हा प्रसाद घेऊन. श्री विष्णूंची आज्ञा म्हणून आलो मी हा प्रसाद घेऊन. या दानासी या दानाहून, या दानासी या दानाहून अन्य नसे उपमान. दशरथा 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 हे पाय सदान पाय सदान. कृतार्थ दिसती तुझी लोचने, कृतार्थ मी तुझ्या दर्शने. कृतार्थ दिसती तुझी लोचने, कृतार्थ मी तुझ्या दर्शने. कृतार्थ दिसती तुझी लोचने. कृतार्थ दिसती तुझी लोचने, कृतार्थ मी तुझ्या दर्शने. दे आज्ञा मज कृपा, दे आज्ञा मज कृपा पावतो यज्ञी अंतर्धान. दशरथा 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 हे पाय सदान पाय सदान. दशरथा आधुनिक माणसाच्या मनाचा एक लक्षणीय भाग आहे. त्याला जे आणि जेवढं समोर दिसतं ते आणि तेवढंच संपूर्ण आणि खरं वाटतं. प्रत्येक दिसणाऱ्या गोष्टी मागे न दिसणारी अव्यक्त अशी कितीतरी संचित असतात आणि त्याची आपल्याला जाणीवही नसते. आपण
भीमपलास बद्दलच बघूया. आत्ता या गाण्यातून प्रकट होणारा भीमपलास हा संपूर्ण भीमपलास नाही, तो दृश्य त्या रचनेतला भीमपलास. याच्या मागे उभा असणारा अव्यक्त भीमपलास जाणून घेणं ही खरी संगीताची साधना. या दृश्य अदृश्याची, व्यक्त अव्यक्ताची जाणीव असणं ही संगीतासाठी फार महत्वाची गोष्ट आहे. कारण ती नसण्यानं पूर्वग्रह तयार होतात, स्वतःच्या आवडी निवडींना सिद्धांतांचं स्वरूप येतं आणि मतांना कठीणपणा येतो. हा कडवेपणा टाळणं म्हणजे संगीताचा खराखुरा आस्वादक होणं. स्वरांची नातं जुळणं साधन आहे, तेच साध्य होणं.